पकात मग सगळं एखाद्यावर झालं ना का कुकर धरून आता हलवाचा सगळं सांगितलं. तर काही थोडासा आपण ना त्याला मसाला या लागून देऊ चिकनला. तर गुड मॉर्निंग गाईज, कशा तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवालं राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश डोले 6101 भारीवाला काम ना. शुक्रवार आज, काल गुरुवार होता म्हणून भेटली नाही ना गाईज. दाढ ना दुखते म्हणून ना बोलता बोलता थोडं थांबायला लागतं. तर फायनली आज थांबून बोलायला लागतं काही, जरा ॲडजस्ट करून घ्या. आता एवढे वर्ष झाले आपल्या मैत्रीला, तर मग थोडा ॲडजस्ट करून घ्या. आणि शुक्रवार फायनली काही जात तर मग काहीतरी भाजीला पण घेऊन येऊ. आणि एक दोन गाईचं काम, एक दोन नाही काय बरीच कामं होतात. आणि उद्या गाईचं इलेक्शनचं डिक्लेरेशन आहे, मस्तपैकी भारीवाला काम. तर बघू, जर आपला व्यक्ती जर निवडून आला ना काही उद्या ना, तर या कसं काम या लोक काय त्याचा फोटो काढून टाकले, असा बोटा दाखवताना फोटो काढून टाकताना बोट टाकतात त्याचं, मी व्हिडिओमध्ये दाखवतात मला. तर काय आपल्या मग व्यक्ती निवडून उरला ना 100% येणार आहे. तर फटाके रेडी आहेत आपलं बारीवाला काम ना. प्लस अजून तो उद्याचा कार्यक्रम आहे. आपण आधी आजचा कार्यक्रम बघून घेऊ आपला. बाजीला जाऊन घेऊन येतं आपल्याला काहीतरी. आणि आज काही विराजला चिकन पुलाव खायचा आहे, तर मी बनवतो तो काहीच. तर चिकन पुलाव पण आज बनवू. आणि बघू त्या मटन बिटन ते जाम खाली काही, तर मच्छीमध्ये काहीतरी बघू. तर चला फायनली भाजीला घेऊन येऊ. फायनली भाजीला घेऊन आलो मस्तपैकी. बारीवाला काम आणले काही भाजीला आहे, तो पेरीच बंद कर का ना. बारीवाला काम म्हणजे मुंडी आपला बारीवाला काम, तर काहीच घेऊन आले. आणि प्लस चिकन पुलाव काहीच माझ्या हातचा, तिला पण खायचं आहे, मला पण खायचं आहे, विराजला पण खायचं आहे. तर चिकन पुलाव काहीच मी बनवीन आणि मुंडी ती बनवीन. आपलं काही काम पण आहे ऑफिसचं आपल्या, आणि जायचं पण आहे बाहेर, पण पहिले बनवू ना मग जाऊ. काहीच हे बघा, कांदा आणि या मिरची, इकडं काहीच मसाला सगळं सब्जी मसाला आहे, चिकन मसाला आहे, हळद आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे आपला, यामध्ये बिर्याणी मसाला आणि नमक. नमकचा कलर काही तुम्हाला वेगळा वाटत असेल, सेंधा नमक आहे तो बारीवाला आहे. तर इकडं कुकर पण रेडी आहे. तर काही चवीनुसार थोडासा जिरा, बारीवाला काम, मग कढीपत्ता, मग मिरची, कांदा बिंदा द्या टाकून. काही अद्रक लसूण पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट बारीवाला. मी कोणत्या कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग करत नाही, फक्त तुम्हाला दाखवता बघायचं काम करा. तर काही कांचनताई गायकड, तुम्ही ना कमेंट केली होती की चिकन पुलावची रेसिपी दाखवा म्हणून. तर बघा तुम्ही पण रेसिपी आज तुमच्यासाठी काही या करायला घेतलं आहे रेसिपी. बघा कसं काम आहे. तर काही हे आपलं मसाला सगळं जेवढं पण थोडं हे एकदा तो टाकून टेन्शन नाही ठेवायचं, एक टाकायला. म्हणजे खर्च लगेच पुढच्या वर्षी सरपंच नगरपालिका आहे आपल्या इकडे. मग आपण सरपंच.
तर काही मसाला हे सगळा नमक बिमक सगळं मिक्स करून टाकल्याच्या नंतर ना आपला चिकन पारीवाला शिजव का तर काही कधी कधी टायमिंग काढायचा अशा गोष्टींसाठी पण नुसतं काम 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 त्यात नाही करीत बसत कधी कधी अशा गोष्टींसाठी पण टायमिंग काढायला आपल्या बायकोला कधी कधी आराम द्यायचा तर कधी कधी असं बनवून खायला घालायचं ना पकात मग सगळं एखाद्यावर झालं ना का कुकर धरून आता हलवाचा सगळं सांगितलं तर काही थोडासा आपण ना त्याला मसाला या लागून देऊ चिकनला मसाला चिकनमध्ये घुसला ना का मग राईस टाकून ठेवतो मी तर काही पहिल्यांदा त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळा लागला तर मग आता थोडासा टाकू त्याला तेव्हा काही लगेच बघू शकतो तुम्ही लगेच शिजायचं त्याच्यामध्ये मग अजून काही भरपूर शिजायचं आहे त्याला तर मग त्याच्यामध्ये आपण पहिले पाणी टाकू थोडा आणि मग राईस टाकू थोडा जरा हलवून घेऊ गॅसचा आता फ्लो फास्ट करू शकता तुम्ही तर गाईज आता त्याच्यामध्ये आपण टाकू आपला राईस म्हणजे आपला घरचं चावलत गाईज घरचं म्हणजे ते बाहेरचं खाल्ले पण साधं चावलत टाकी टाकलं ते राईस बघू शकता याच्यामध्ये तुम्ही आता राईस आपला चावला वगैरे मस्तपैकी टाकला तर आता त्याला थोडा कुक होऊ द्या गाईच मस्तपैकी मग कुक झाल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला खोलून दाखवेल फायनली कसा काम आहे भारीवाला चिकन पुलाव बघ याकर असून दे या गाईजला एक चिकनचा पीस दाखव काढून हे बघायचं असा काम चिकनचा पीस हे बघा काय चिकन पण मस्तपैकी शिजले आणि भारीवाला काम झाले असून दे या तर गाईज कसं काम आहे फायनली भारीवाला ना बनवून झाला गाईज आणि जास्त टाईम नाही लागेल त्याला संध्याकाळच्याला मुंडी आहे बकऱ्याची आपली बारीवाला काम आपला डेलीचा ना प्लस मी पण आता थोडासा घेतला आहे गाईज खायला कारण ऑफिसला म्हणजे जायचं आहे म्हणजे बाहेर आणि आपल्याला प्लस शेविंग वगैरे पण काहीच करायची तर तिकडं सगळं ते आता अख्खा दिवस काही तिकडं धावपल करून जाल तर ह्या थोडासा खावा आपण पण 12 वाजले गाईज बघा गाईज चिकन पुलाव भारीवाला हे बघ कसं काम आहे यो ओरिजिनल भारीवाला काम घ्यायचं तर खाव आपण पण टेस्ट करू आणि निघू काय टेस्ट म्हणजे फायनली या गाईस गरम आहे मीच बनवले म्हणून मी चांगला लागतं तुम्हाला पण मस्त झाली काय
मस्त काही स्पायसी पण झाले, म्हणजे एवढं पण नाही, नॉर्मल आहे. आणि सगळ्या मसाल्यांचा काही फ्लेवर वगैरे एक नंबर. तर या खाव आणि आपला जो काम येतो काहीच करून नंतर मग मुंडीचा पण काही कार्यक्रम आहे अजून. तर गुड इव्हनिंग गाईज. गाईज फायनली आपल्या ऑफिसचे काहीच कामही मग करून मी कधीच आलेलो घरी, थोडा आराम पण केला आणि आराम करून गाईज आता फ्रेश झाले परत एकदा तुम्हाला भेटायला. कारण तुम्ही दुपारी गाईज यादाचं काम बघलात, चिकन पुलाव. आणि आता मी गाईज आपलं टायमिंग तसं झालं ऑफिसचं, पण निघू मंडी बनवायला घेतली स्मिताने. तर ती दाखवतं काही तुम्हाला ना, निघू गाईज आपण पण आपल्या कामाला. तर चला आधी दाखवतो ना, मग गाईज तुमच्याशी बोलतो. गाईज एव्हा तिचं काम चालू झाले मस्तपैकी. मंडी बनवायला घेतली त्यांनी. व्हॉट इज दिस? गरम मसाला. गरम मसाला. हे बघा मुंडी कसं काम आहे ना गाईज, भारीवाला. असून दे या. तर गाईज या आपला त्या दिवशी मसाला गाईज, कोली मसाला भारीवाला त्या दिवशी बनवून आणला ना, ती व्हिडिओ आहे बघा गाईज. मसाला पुसताना जिथं मसाला गाईज आपला अजून कसं टाकतो तराच बोला मला. तुम्हाला जाणार आहे. हे चाल हा पण शाळेचे कपडे स्कूलमधले आले. असं काम आहे गाईज. मुंडी खायला, मुंडी भारीवाली मुंडी. काय नाही परत नाही बनवायला घेतलं, वाटत नाही म्हणायचं परत बनवायला घेतला असं काम. तर काही चला तिला आता बनवायला ॲक्च्युली इथं पण काही देवपूजा केली तिने आणि घाला बारे काही बारीवाला काम मागवले, ऑनलाईन केलं तर ऑर्डर आले. गाडी धुवायला काही मशीन मागवलेली. हे बा कसं काम आहे ना, हे गाईचं तिथं 5 फुटबॉल ही मशीन आहे. ही बॅटरी आहे काही तिला, ही ना एवढं इथं खाली बॅटरी लावायला लागतं. ती नोझल आहेत 2, शॅम्पू मारासाठी. हे पुढं लावायचा गायची, इकडे पुढं लावायचा नोझल गायची. अजून एक बॅटरी आहे गाईत, ते पण तिकडे चार्जिंगला लावले. 2 बॅटरी भेटतात गाई त्याच्याबरोबर. एक चार्जिंगला लावले. इथं काही चालले काय माहिती आहे. चल यांचं काहीतरी मॅटर झाले. तर काही जे बघा बारीवाले आपलं गाडी धुवू गाई डिझाईन एकदा दाखवीन तुम्हाला जाऊन. कसं काम त्यांचं काहीतरी चाललेलं आहे त्यांना, ते दादाचा त्याच्या मोठ्या पप्पाचा. तर काही त्याचा काही जेवणावलं चाललेलं जेवायला त्याला बोलत होतं. त्याने मटण खिमा आणले, नवीन मुंडी आणली. हो ते कॉम्पिटिशन 2 गजावर बाबू. नाही स्कूलला होतं म्हणून पिचलले. हां तर काही फायनली काही थांबायला लागतं. म्हणजे दाढ दुखतं ना, त्याच्यामुळं काही बोलता बोलता थांबायला लागतं. तर फायनली याद आला. आणि कांचनताई रेसिपी भेटली तुला आणि आवडली पण तर कमेंटमध्ये सांग. आणि कसा काय चिकन पुलाव झालेला ते पण सांग कमेंटमध्ये. आणि खास तुझ्यासाठी कांचनताई म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत घेत पहिल्यापासून जिथून मी व्हिडिओ चालू केलेत ना गाईज, तिथपासून त्यांची प्रत्येक व्हिडिओला कमेंट आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक असतं गाईज त्यांचे. कांचनताई कांचन गायकड म्हणून त्यांचं नाव आहे. मी याच्यामध्ये पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता, काही त्यांची हजेरी असतंच. तर धन्यवाद ताई पहिल्यापासून कमेंट करायला. आणि आता एक नवीन गौरी म्हणून ताई आता एक आल्या, त्या पण गाईज व्हिडिओला आपल्या आता कमेंट असतात. तर तुम्हाला पण धन्यवाद. आणि तुम्हाला पण म्हणजे व्हिडिओला म्हणजे व्हिडिओमध्ये काय कंटेंट बघत आता तुम्ही पण कमेंट करून सांगा ताई. दोघी ताई तुमचा ॲड्रेस नाही माहिती काय ताई, दोघी पण ताई हो, नाही तर तुम्हाला भाऊबीज घेऊन आलो असतो मी बारीवाला. तर चला. आणि उद्या काही उद्याची व्हिडिओ मला दाढ दुखतं ना काही तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता आणि उद्या पण बनवीनच. कारण की उद्या आपल्या इलेक्शनचं डिक्लेरेशन
कोण आमदार बनतं काही परत त्या बघायचं उद्या. परत थांबा लागलं तर काही जर आपले मामाचं उभे आहेत विश्वनाथ भोईर आणि परत काही जर म्हणजे आमदार तेच होतेच ना परत आता उभे आहेत ते इलेक्शनला आणि त्यांचीच जास्त करून खात्री वाटते सगळ्यांना लोकांना. तर काही तेच उद्या निवडून जर आलेत ना येणारच काहीत 110%. पण मग आपण थोडेसे फटाके वाजवू आपण बारीकची दिवाळी करू. सबस्क्रायबर वाढलं. वाढलं तुझं यादा भारतात काहीतरी असतं काहीच. तर चला काहीच आजची व्हिडिओ कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असतील काही ते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील काही. तर चला मी भेटतो सकाळी तुम्हाला उद्या नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. भारीवाला काम शनिवार आहे. जय बजरंगबली, जय श्रीराम. टाटा बिर्ला ना अंबानी.